नमस्कार, मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आहे गुरुपौर्णिमा। सगळ्यांना आमच्याकडून गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आमची पहिली गुरु आमची आई। आज गुरुपौर्णिमा आहे म्हटलं त्यानिमित्ताने आज आईच्या आवडीचा एक पदार्थ बनवूया। आईला ना लापशी खायला खूप आवडते, म्हटलं आज लापशी बनवूया। चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी एक वाटी अशी लापशी घेतलेली आहे। ही लापशी आहे ना आपल्याला अशी वाटीन मोजून घ्यायची, म्हणजे गुळाचं पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट समजतं। अशी एक वाटी लापशी घेतली आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लापशी भाजून घ्यायची, म्हणजे ती छान फुलते आणि लापशी पण छान मोकळी सुटसुटीत अगदी मऊ छान होते, खायला भारी लागते। आपण ही भाजून घेऊया। कढई ठेवते तापत। कढई पण तापले। कढईत आपण ही लापशी घेऊया। सुरुवातीला ना आपल्याला अशी जरा परतवत राहायची आणि चांगलीशी गरम करून घ्यायची। हलकीशी गरम झाली ना की नंतर आपल्याला ह्याच्यात तूप टाकून भाजायची मस्त अशी फुलेपर्यंत। हे बघा, अशी आपल्याला परतवत राहायची म्हणजे करपणार नाही। आपण एक वाटी लापशी घेतलेली, इथे मी पाव वाटी असं तूप घेतलेलं आहे। त्यातलंच 1 ते 2 चमचे तूप ना आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं। भाजण्यासाठी ना असं 1 ते 2 चमचे तूप आपण वापरायचं आणि उरलेलं तूप आपण नंतर टाकायचंय। आणि मस्त अशी फुलेपर्यंत ही लापशी ना आपण भाजून घेऊया। मीडियम गॅस करून ना ही लापशी मस्त अशी मी भाजून घेतली बघा, आणि छान फुलली आहे। हे बघा, मस्त अशी लापशी फुलली आहे। आता मी गॅस बंद करते। आता एका प्लेटमध्ये काढून घेते। तुम्हाला आता पाण्याचं प्रमाण मी सांगते। आपण 1 वाटी ही लापशी घेतलेली, आपल्याला 3 वाट्या पाणी घ्यायचंय। अशा पाण्याच्या एकदम परफेक्ट प्रमाणात तुम्ही लापशी बनवलात ना, लापशी छान मोकळी सुटसुटीत होते आणि शिजते पण अगदी मस्त शिजते, अशी कच्ची राहत नाही। म्हणजे काय काय वेळेला बघा असे कणकण लागतात ना, म्हणून असं पाणी आपण मोजून अगदी व्यवस्थित घ्यायचं। 3 वाट्या पाणी घेते। आणि या पाण्याला आता आपण उकळ काढून घेऊया। पाण्याला बघा उकळ यायला सुरुवात झाली। आता आपल्याला ह्याच्यात गूळ टाकायचा। इथे मी पाऊण वाटी असं गूळ घेतलंय। असे बारीक तुकडे करून घ्यायचे, म्हणजे पटकन विरघळतं पाण्यात। आणि जे उरलेलं सगळं तूप आहे ना पाव वाटी मधलं, ते सगळं आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं। आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यात ना किंचित असं मीठ टाकायचंय। गोडाचा पदार्थ आहे पण थोडंसं किंचित चिमूटभर असं मीठ टाकलात ना की त्याची चव बघा अगदी दुप्पट होते, चव वाढते। आणि आता आपल्याला ह्याच्यात ना थोडीशी वेलची पावडर टाकायची आणि हा गूळ पूर्णपणे आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे। पाण्याला बघा ह्या चांगलीशी उकळी आली आहे। आता आपल्याला ह्याच्यात ती भाजलेली लापशी आहे ना ती टाकायची। अशी व्यवस्थित एकदा ढवळून घ्यायची। आणि आता आपल्याला गॅस मीडियम करायचा आहे आणि लापशी थोडी शिजवून घ्यायची। मीडियम गॅस करून ना लापशी मधला पाणी मी असं एवढं असं आटवून घेतलंय बघा। असं एवढं पाणी असं आटायला पाहिजे। आता आपल्याला ह्याच्यावरती ना ओलं खोबरं टाकायचंय। तुम्ही कधी ओलं खोबरं या लापशीमध्ये टाकत नसाल ना तर एकदा तुम्ही टाकून बघा, हा अगदी मस्त लागते खायला लापशी, चव वाढते। असं एक खोवलेलं ओलं खोबरं टाकायचं, हा किसून नाही टाकायचं, खोवलेलं ओलं खोबरं। पुन्हा एकदा असं ढवळून घ्यायचंय। आणि आता आपल्याला गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि ह्याच्यावरती असं झाकण ठेवायचं, असं पॅक झाकण ठेवायचं बघा। आणि मस्त अशी लापशी छान शिजवून घ्यायची। आणि इथे गरमागरम लापशी तयार झाली आहे बघा, किती मस्त झाली आहे ना। फक्त मध्ये मध्ये जरा अशी परतवत राहिली आणि छान अशी शिजवून घेतली बघा, कशी मस्त झाली लापशी। अगदी छान मऊ लुसलुशीत आणि मोकळी झाली ही बघा। प्रत्येक दाणा असा मोकळा दिसतोय ना तुम्हाला। एकदम पाण्याचं प्रमाण मी अगदी बरोबर सांगितलंय आणि अशी अगदी परफेक्ट अशी लापशी तयार झाली आहे। मी छान शिजली आहे, पण खाण्यासाठी तयार आहे। आता गॅस बंद करते। आई गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा।
आणि आज ना तुझ्या आवडीची लापशी बनवली आहे. होय. हा, कशी झाली सांग. लापशी आवडते मला. मस्त दाणेदार झाली आहे. चांगली झाली आहे ना. होय. जर तुला आधी. तुला घे. नाही घे तुला घे. झाली चांगली. मस्त झाली आहे.